बोल की. जय महाराष्ट्र. वेलकम टू माय ब्लॉग. स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. सो आम्ही चाललोय, मांगदरीला कोर्स आहेत. पण आम्ही चाललोय वेल्ल्याला. ही चालली माहिती. पण नमस्कार, मी आपला धन. आम्ही चाललोय मांगदरीला. ऑलरेडी श्रीकांतला आणि आता पुढे गेले आणि मागणं झालं आणि उरगलं नव्हतं नाही नाही उरकलं नव्हतं. आम्ही पावणे 5ला निघालो होतो घरातनं. दरवाजा लॉक झाला. लॅच लॉक असल्यामुळे चावी आत राहिली. बाबांची वाडी त्याला वाटतं मी घेतले, मला वाटतं त्यांनी घेतलेले, पण तो काही लॉक झालं तर आम्ही अर्धा चार वर्ष लॉक भेटल्यात, आम्हाला गाडीची चावी भेटली. आता आम्ही निघाला वेल्लेला. आणि पाऊस पडल्यामुळं वातावरण पण छान झालेलं आहे. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की अक्षता पण चालली तिच्या हातोडी. 2 दिवस मी आपला अगं म्हणजे मिस करणार मी तुला. मला पोचायला तरी 6:30 वाजता, 7:30 वाजता. आणि येताना मस्तपैकी पाणीपुरी खाल्ली दगडात. माझ्यावर भांडत होती पोरगी. माझ्यावर भांडत होती. आणि नंतर काय नाही पोरगी भांडत. मी आपल्या घरी साधा भोळा मुलगा आहे. विचारायला आपलं बोलून कारकेट होता. कोण भांडत? तूच भांडतो. मी कसलं भांडतोय? तू आहे ना, तू काहीतरी निमित्त असतं. तुला कंटाळा आला ना, बायकांचे हे विषय कंटाळा आला ना की नवऱ्यावर भांडत. आहे ते खरे पब्लिक बरोबर काय नवरा आपलं काम करून आला लागतो कडे करायचं, सेवा करायची, पायरी दाबून अजून काय काय द्यायचं? नवरा पुढचं लक्ष देतो. आपण शिंदेवाडी यावेळेस आपण दसरापूर मार्गेने जाणार आहे. आपण आता हेतूनच जाणार आहे. बोललाय मला तो म्हणजे दसरापूरच्या मार्गी जातात. तुला निसर्गरम्य जागेत घेऊन जातो. आता काय आहे, मला पण बघायचंय. बघ तुला लय आवडेल. कुठल्या मार्गाने जायचंय ते नवीन आहे. पावसाळ्यात एवढा सुंदर रोड आहे ना तो. हा रोड पण क्वालिटी आणि प्लेस पण ऍटमॉस्फिअर पण कडक. बघ तुला सांगतो, इथून खेड शिवापूर 5 किलोमीटर आहे. खेड शिवापूर वरनं नसरापूर 15-20 किलोमीटर वाढतं. त्यापेक्षा पंढरपूर मधलं डायरेक्ट टाकायची गाडी. एक सुद्धा हायवे रोड आहे आणि पूर्ण निसर्गाच्या दिशेमध्ये. चला दाखवतो. वाड्यापासून आतमध्ये शिरलोय ना, खूप जुना आहे ना आपलं खेड शिवापूर लिहिलेलं. आपलं गाव खेड शिवापूर असं लिहिलेला बोर्ड होता. तिथं तो वाडा आहे. खेड शिवापूर पासून आतमध्ये वळायचं. तिथून सरळ गेली की डायरेक्ट रोड. सरळ जायचं का वळायचं? एक गोष्ट खरी आहे की रोड आहे ना, रोड रोड भारीच असणार आहे. ठीक आहे, बस वगैरे पण येते तिकडून. लोकांना माहिती बरोबर कसं ते भेटते ना. छान दिसतंय डोंगर आणि असाच रस्ता आहे सगळा. रस्ता कुठला? सायकलिंगची रेस होत का झाली त्या रूटला झाली होती ना. समोर रस्ते केले सगळे. एकदम पण चांगला असेल. टाकाटे
गावाकडे असं नाही, गावाकडे असं येत नाही का? डोंबल्यात असं. खराब असलेलं गवत जाळून टाकलं. तिथं पूर्ण डोंगर आहे. पुढं पण खूप सुंदर कुठल्या देवीचं मंदिर आहे इथं? काही माता. घाटात एक मंदिर कंपल्सरी असतं. आता एक आता डोंगराच्या कडेला रस्ता आहे. खाली बघ कसं आहे सनसेट आपला गाडी बंद करून पण जाऊ शकते आपण. मनाला येताना पूर्ण माझं गाडीच बंद केली आता डायरेक्ट असंच जाणार. पेट्रोल वाचवतोय आपण अक्षरशः. आणि ह्याला काही प्रॉब्लेम नाही, बाकीच्या गाड्या न्यूट्रल घालायच्या नसतात कधी पण. पेट्रोलला मन देईल त्यामुळे आम्ही अक्षरशः इथं जर तो वाघाला पकडला तुला तर बिबट्या नाही पकडत येतं. का तो फॅन आहे. कसलं दिसते बाई क्वालिटी. तर साडी बिडी घातल्या तरी सुंदर झाले असते. लवकर यायला लागला असतं की नाही, तासभर दरेल गेले असते पुढे गेला असंच करायला पाहिजे. खरंच डेव्हलप ज्यांनी गेली ना खरंच मस्त क्वालिटी. तेरे को दिखा तेरे को असं लय फ्रेश आहे, एकदम फ्रेश एअर आहे. या वातावरणामध्ये आलं तर फ्रेश वाटतं. एकदम हेल्दी राहील, आनंदी राहील, माणूस सहित राहील, एकदम क्वालिटी. फॅनच्या हवाला काय करताय? पण इकडं दुपारचं पण उकडत असेल ना एवढं इकडं. गावाला कौलारी नाही होतं लागत. पत्रात अक्षर फिरायला नाही कुठं तरी दरवेळेस तेच करतो. कुठं भांडत बाबा कुठं भांडतो आपण मस्ती घेतो डबल आम्ही ब्रेक मारू का नको? तुझी गाडी मोठ्या टर्नी मारावं लागेल. गाडी बंद करूनच नेत असते. काय सुंदर रस्ता झालाय. आता खाली उतरला. प्लेस भारी आहे सगळी. आता हे वरच पावसाळ्यात कसलं दिसत. काय दिसतोय राव व्ह्यू. आम्ही तो डोंगर क्रॉस करून आले पूर्ण. कसा रस्ता काढला असेल ना इकडं. भारी भारी. सायकल सरकारचं काम ओके, मस्त रस्ते केले, काम क्वालिटी झालेले. झालं आता आमचं. आता आमचं संपलंय, आता काय स्टार्टर मारायला लागणार. आणि आता हाय आम्ही स्टार्टर. आता पुढे होता गाव 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 गावाकडे सुद्धा हवा आहे. दाखवून आहे येतो ना अक्षर इकडे मुलीला राबवायचं नाही आता. जर शेती विचारायचं माझ्या त्या पुढे पण शेती घेऊन तू राबशील का? राखल की वा वा वा. मग काय शेती बाईक वा. टाळवाडी म्हणते तर आम्हाला टाळवाडी. मोकळं 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 बाय बाय बाय. हळू जा. आता मी इथनं निघते डायरेक्ट. शिवाजी महाराजांचं आम्ही आता मांगदरी मध्ये आलोय. धनुला इथं सोडले, बाकीचे सगळे तिकडे सेवा करायला गेलेत. आणि 6:30 वाजलेत. लेट होईल त्यामुळं मी आता इथनं लगेच जाणार आहे तिकडे विंझरला. कारण की मला पण जास्त लेट होईल इथून जायला. हळू जा. बसल्या कॉल मेसेज कर, रेंज असेल नसेल. किती शांतता आहे यार गावाकडे, खरंच शांतता आहे. चला बाय. पायी शाळा गावाकडच्या. आईला गाडी नाही चालू चालू
बाय बाय टाटा. मी आले, दोनचा फोन आला होता मला. काय आता कोणी बघितलाय काय रे? पैसे बोलले साडी नाही चांगली घातली. साडी नाही घातली नी चांगली. कुणाला भेटायला आलता तू? तुला कशासाठी? आमची ड्रीम होती. मला भेटायचे. का बरं? आम्ही तुला लाईक सबस्क्राईब केलं होतं, मग आम्हाला वाटलं की तुला भेटावं. तुझे रील्स खूप आवडतात. थँक्यू. भेटला का आता? खुश का? हा. बरेचसे काही क्लिप मला गावाला आल्यावर घेता नाहीत आले आणि आमचं सगळ्यांचं जेवण झालं, त्यामुळे आम्ही निवांत बाहेर खाट वगैरे टाकून आम्ही निवांत बाहेर बसलो होतो. हवेवर जेवण झाल्यावर सगळेजण गप्पा मारत, खूप दिवसातून सगळेजण एकत्र होते, त्यामुळे भरपूर सारे गप्पा मस्ती जोक्स वगैरे भरपूर चालू होता. आणि असं म्हणतात गावाला खरंच खूप रिलॅक्स आहे. एकदम आमचं जेवण वगैरे झाल्यावर आम्ही रिलॅक्स बाहेर बसलो होतो गप्पा मारेपर्यंत. आणि हा व्लॉग आता मी इथंच एंड करते. भेटत पण आपण नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय. तोपर्यंत ह्या व्लॉगला खूप सारं प्रेम द्या.